मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी मराठा आंदोलकांची आहे. कुणबी मराठा या जाती आधीच ओबीसीमध्येत आणि मराठा कुणबी एकच असल्याचे ऐतिहासिक पुरावे सुद्धा आहेत. त्यामुळेच ही मागणी होती. मनोज जरांगे पाटलांनी नुकतंच मुंबईत 5 दिवसांचं उपोषण केलं. त्यानंतर शासनानं हैदराबाद गॅझेट लागू केलं. त्यानुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळण्यास मदत होणार आहे. मराठा समाजाच्या हिताचा असलेला हा 2 सप्टेंबर 2025चा GR रद्द करावा अशी मागणी ओबीसी नेते तथा सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतर नेत्यांची आहे. एका बाजूला मराठा आरक्षणाचे अभ्यासक त्यांचे पुरावे देत मराठा आणि कुणबी एकच असल्याचं सांगतायत, तर दुसऱ्या बाजूला ओबीसीचे नेते मराठा कसा मागास नाही यासंबंधीचे कोर्टाचे निर्णय आणि आयोगाचे हवाले देत आहेत. मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात 23 मार्च 1994चा GR चर्चेत आला. आता तो GR नेमका काय होता, त्याचं शरद पवारांची कनेक्शन काय? पवारांना या मुद्द्यावरून का ट्रोल केलं जातंय? मराठा आरक्षणाबाहेर राहण्यामागे पवारांनाच टीकेचं धणी का केलं जातं? ते पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार मित्रांनो. सुरुवातीला हा मुद्दा समजून घेऊयात की 23 मार्च 1994चा GR नेमका आहे काय आणि त्या GRमध्ये नेमकं काय होतं. तर या GR पूर्वी राज्यात ओबीसीचं आरक्षण हे 10%, व्हीजेएनटीचं आरक्षण 4% होतं. 1994च्या याच GRमध्ये मग ओबीसी आणि व्हीजेएनटी एकत्रित केलं गेलं आणि त्यात धनगर आणि वंजारी यांसारख्या जातींना उपप्रवर्ग करून आरक्षण देण्यात आलं. ओबीसी आरक्षणात उपप्रवर्ग करून धनगर समाजाला 3.5% आरक्षण दिलं, तसंच वंजारी समाजाचा उपप्रवर्ग करून 2% आरक्षण दिलं. हे करताना कुठल्याही समितीचा अहवालाचा जातीच्या संख्येचा विचार केला गेला नाही. मूळ व्हीजेएनटीचं आरक्षण जे 4% होतं त्याला 5% वाढून 11% करण्यात आले. या GRमुळे व्हीजेएनटी प्रवर्गावर अन्याय झाला. त्यांचा खरं तर उपप्रवर्ग करून आरक्षण देणं गरजेचं होतं असं अभ्यासक सांगतात. 23 मार्च 1994 पूर्वी राज्यात आरक्षण नेमकं कसं होतं ते समजून घेऊयात. तर अनुसूचित जातींसाठी 13%, अनुसूचित जमातींसाठी 60%, विमुक्त जाती भटक्या जमाती 4%, इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी 10%. 23 मार्च 1994 नंतर या आरक्षणात कसे बदल झाले तेही समजून घेऊयात. विमुक्त जाती 4, तत्सम जाती यांना 3% आरक्षण, भटक्या जमाती जानेवारी 1990 पूर्वीच्या 28 आणि तत्सम जमाती यांना 2.5%, भटक्या जमाती म्हणजे धनगर आणि तत्सम जमाती ज्या आहेत त्यांना 3.5%, भटक्या जमाती ज्या वंजारी आणि तत्सम जमाती आहेत त्यांना 2%, ओबीसीना 19% असं मिळून एकूण 30% आरक्षण देण्यात आलं. आता डिसेंबर 2024 रोजी विशेष मागास प्रवर्गासाठी 2% आरक्षण देण्यात आलं. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेलं आरक्षण हे कसं आहे तेही समजून घेऊयात. तर अनुसूचित जातीसाठी 13%, अनुसूचित जमातींसाठी 60%, ओबीसीसाठी 19%, व्हीजेएनटीसाठी 11%, एसबीसीसाठी 2%, ईडब्ल्यूएसमध्ये 10% आणि एसईबीसीमध्ये 10% आणि एकूण हे आरक्षण होतं 72%. या व्यतिरिक्त महिलांसाठी 33%, खेळाडूंसाठी 5%, दिव्यांगांसाठी 4% असं समांतर आरक्षण सुद्धा लागू आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा आला की पवारांचं नाव काय येतं. म्हणजे आधी आपण आरक्षणाच्या टक्केवारीच्या मुद्द्यावर बोललो, आता समजून घेऊया दुसरा मुद्दा की मराठा आरक्षणाचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा पवारांचंच नाव का घेतलं जातं. तर 23 मार्च 1994ला ओबीसी आरक्षणाचा विस्तार झाला तेव्हा शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात येत होत्या. छगन भुजबळ आणि